आपण बघतोय आता ॲक्च्युली practice set 3.1. So the first question is which of the following sequences are AP? If they are AP, find the common difference. Normally हा प्रश्न विचारलाच जाणारा प्रश्न. तुम्हाला काय सांगायचं आहे की दिलेले जे सिक्वेन्स आहे, जे क्रम आहे, क्रमिका आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. आणि जर आहे, जर असेल तरच कॉमन डिफरन्स, सामायिक फरक. ओके, तर प्रॅक्टिस सेट 3.1 फर्स्ट क्वेश्चन आणि त्यातलं फर्स्ट 2, 4, 6, 8. The given sequence is 2, 4, 6, 8. दिलेला सिक्वेन्स काय तुमचा 2, 4, 6, 8. आपण नॉर्मली हे काय म्हणूया, फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर प्रथम पद फर्स्ट टर्म कोणतं आहे रोहन? प्रथम म्हणजे कळतं काय? फर्स्ट टर्म कोणतं आहे? T1 equal to A equal to T2 equal to 4, T3 equal to 6, T4 equal to 8. there. आता आपण पहिले डिफरन्स काढायचे आपल्याला. डिफरन्स किती? पहिला जो डिफरन्स आहे तो काय ना T2 मायनस T1. दुसरं काय ना T3 नंतर T2 मायनस T1 4 मायनस नंतर 6 मायनस ओवरऑल कॉमन डिफरन्स सारखा आहे की नाही? यस. देयरफॉर D इक्वल टू common difference is equal to 2. Therefore, the given sequence काय AP आहे की नाही? is and म्हणजे मराठीवाले लिहिताना नाही दिलेली क्रमिका आणि इथं काय ना सामायिक फरक. काय ना सामायिक फरक. आलं लक्षात? दुसरं ब्लू कलरची स्टाईल ठीक आहे, बघूया. सेकंड सिक्वेन्स इझी आहे, फक्त दिसायला थोडं वेगळं दिसतंय. 2, 5/2, 3, 7/2. काय बोलताय बेटा? 7/3 नाही येते, 2 प्रिंट मिस्टेक आहे ती बुकमध्ये. मग सोल्युशन. द गिवन सिक्वेन्स इज दिलेले क्रम आहे कसे येते 2, 5/2, 3, 7/2. आता सांग रोहन, प्रथम पद एक आहे 2. सो T1 equal to A equal to 2. Then T2 equal to how much? आपण इथे लिहून घेऊया. T2 equal to T3 equal to 3 and T4 equal to 7/2. Yes, that's it. So D equal to सर्वांनी एक साथ बोला. T2 minus T1.
नंतर परत T3 minus T2 परत T4 minus T3 ह्याला सामायिक फरक, कॉमन डिफरन्स. मग कसं आहे की नाही ते चेक करायचं आहे आधी. मग 5/2 खरं सांगू का, 5/2 म्हणजे 2.5 अडीच आणि 7/2 म्हणजे किती येत आहे 3.5. सिम्पल लॉजिक. अडीच आणि 2 मधला फरक 0.5 आणि 3 आणि अडीचचा फरक 0.5 आणि 3.5 आणि 3चा फरक 0.5. सिम्पल लॉजिक. बट यू हॅव टू शो यू. सो व्हॉट यू हॅव टू डू, 5/2 minus 2. मग आपण दोघांचं डिनॉमिनेटर सेम केलंय. फोर अपॉन टू 1/2. हे बघा दोघांचा छेद सारखा, 5 4 गेले 1. T3 minus T2. मग T3 किती आहे 3 इंटू 2/2. हे 2/2 आधीच घेऊन घेतलं. मायनस 5/, सो 6/2 हे 3 2 जा 6 6/2 मायनस 5/2. काय आलं आन्सर अगेन 7/2 मायनस अगेन हे पूर्ण करून घ्यायचं 3 इंटू 2/2 मीन्स ॲक्च्युली दोघांचं जे डिनॉमिनेटर आहे ते आलं 2, हे 7 आणि हे 3 2 जा 6 1/2. म्हणजे कॉमन डिफरन्स कसा येतोय, सेम का वेगळा, सेम. हे देअर करू विसरू नका म्हणून. ओके, सो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू हाऊ मच, सामायिक फरक. सो द गिवन सिक्वेन्स एपी आहे की नाही, द गिवन सिक्वेन्स इज एपी अरिथमेटिक. नेक्स्ट थर्ड वन. -10 -6 -2 2. ओके, थर्ड वन तो वर घेतो. -10 -6 -2. हे सडनली बंद झाले. मग हां आपल्याला शोधायचं आहे. सो द सोल्युशन, द गिवन इज दिलेले क्रमिका अशा प्रकारे आहे की -10 -2. ओके, सो T1 इक्वल टू रोहन, A इक्वल टू -10, T2 इक्वल टू -6, T3 इक्वल टू -2. ओके, आणि T4 इक्वल टू 2. याच्या पुढचं तुम्हाला बऱ्यापैकी यायला पाहिजे बघा. मग डिफरन्स T2 मायनस D इक्वल टू T3 मायनस D इक्वल टू T4 मायनस T2 मायनस T1 -6 -10. ओके, हे एक ब्रॅकेट आहे. सो -6 मायनस 10. दोघं एक मायनस आहे एक प्लस आहे, एक मायनस आहे एक प्लस आहे. सो 10 -6 फरक किती येणार, प्लस का मायनस, कारण मोठ्या संख्येचा. परत सेकंड -2 मायनस -2 मायनस प्लस 6 -2. एक अंदाज घेऊनच घ्यायचा की आपल्या आन्सर आहे. ओके, देन 2 मायनस -2 मायनस 3 जरी 2 जरी केलं तरी चालतं, पण कसं आहे फास्ट करून घ्यायचं, एक 10 सेकंद जास्त लागतील. सो D इक्वल टू हाऊ मच, 4.
Therefore common difference, सामायिक फरक. Okay. The given arithmetic progression. Next, 0.3, 0.33. ये बघ, fourth one, 0.3, 0.33, 333. हे बघा, तर इथं जर व्यवस्थित बघितलं तर तुम्ही काय बघायला पाहिजे माझ्या मते, तर तुम्ही बघायला पाहिजे की युनिट्स प्लेस, म्हणजे नेमकं त्याची जे प्लेस आहे 0.3, 0.33, 0.333 याच्या युनिट्स प्लेस, म्हणजे त्यांना वजाबाकी करत असताना तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की कसं आहे कसं नाही. ओके, सो विल ट्राय. मला होप सो हे बघा सोल्युशन. आता थोडं जागेचा प्रॉब्लेम आहे, तर हे तुम्ही लिहून घ्या किंवा समजेल तुम्हाला. द गिवन सिक्वेन्स इज काय 0.3, 0.3. तर T1 equal to A equal to 0.3, T2 how much, and T3 then आपण जर डिफरन्स काढायला म्हटलं इथं तर काय येणार, T2 minus so how much is T2, 0.33 minus 0. हे बघा, ह्या साईडला मी करून दाखवतो. हे ह्या गणिताचे 0.33 minus 0.3 म्हणजे 30, 0.0. so the answer is 0.0. again difference, T3 minus T2, 0.333 minus 0.3. again just check out 333. हे पॉईंटच्या खालचे जे आहेत ते बघायचे, त्याच्या पुढे काही नाही तर 0 लिहायला. 0.3 मधून 3 to 0, 0. so the difference is 0.003. जर कॉमन डिफरन्स बघितलं तर सेम नाही आहे. एकाच्या 0.03 आहे, एकाच्या 0.003 आहे. सो द सिक्वेन्स इज, the given sequence has not common difference. त्याच्यात कॉमन डिफरन्स आहे का, त्याचा फरक सामायिक आहे का. therefore the sequence is not an FP. ओके, तर परत बघा, इथं फरक सारखं होतं 2चा, इथं फरक होतं हाफचं. हे जे लिहिलेलं आहे हे याचं आहे 4चं, त्याच्यासोबत नका लिहू 4चं. 0.030 हे नाही आहे, आणि इथं कॉमन डिफरन्स होता. आलं लक्षात. ओके.